आदित्य, कुठे निघालास तू? सोडू? अगं मला लांब जायचंय खूप ऍक्च्युअली, तू जा. अरे काल स्कार्फ घेऊन माझ्या घरापर्यंत आला होतास तू. तुला जिथे जायचं तिथे वाटेत सोडते मी, त्यात काय. ए पण तुला गाडी नीट चालवता येईल ना? नाहीतर पुन्हा. बस ना, तुला दाखवते. अगं सई, अगं वेळ लागलाय का तुला? हळू चालव सई. अगं रिक्षा येते बघ ना तू. मोटरसायकल मोटरसायकल मोटरसायकल. हे बघ गाडी ठोकशील पुन्हा आणि पुन्हा माझ्याशीच भांडत बसशील. गप रे, काही ठोकत वगैरे नाही गाडी. मी परफेक्ट चालवते हा गाडी, बघच तू. तुला अजूनही असं वाटतं मला गाडी चालवता येत नाही? या प्रश्नाचं उत्तर मी गाडीतनं सुखरूप उतरल्यावरती देऊ का? आज काय स्पेशल? फॉर्मल्स वगैरे? ते मी अगं पुढे बघून चालव ना. ओ सॉरी काका, वेळ लागलाय का तुला? अशीच गाडी चालवतेस का ग असं साईडला बघत? नाही, कारण नेहमी तुझ्यासारखा कार्टून नसतो ना बसलेला शेजारी. हो ना. सांग ना, कुठे चाललाय? इंटरव्ह्यू आहे माझा, पहिलाच इंटरव्ह्यू आहे ऍक्च्युली. दुसरा, पहिला तुझ्या बापा डॅड बरोबर. अगं सॉरी म्हणलो ना, शेवटचाच असेल इंटरव्ह्यू. असं चालवलीस तर चिल, सावकाश चालवते मी गाडी. कसलं सांभाळून? अरे 100. अरे 50 ला घे आधी. हे गाडू अजून अजून खाली घे गाठा. हो बस, बोल आता. आदित्य ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज नावाच्या कंपनीमध्ये चाललोय इंटरव्ह्यू साठी. माझ्यापेक्षा माझे मामाच जास्ती एक्साइटेड आहेत. त्यांच्या खूप अपेक्षा आहेत ग माझ्याकडनं. मला या जॉब मिळालाच पाहिजे से. तुला इंडिपेंडेंट व्हायचंय? नाही, पण आता घरी हातभार लावायला सुरुवात केली पाहिजे ना. तुमच्यासारखे खूप पैसे नाही आहेत ना आमच्याकडे. सारखं काय रे तुम्हाला श्रीमंतीवरनं बोलत असोस का? वाकडं काय आहे तुझं आणि पैसेवाल्यांचं? वाकडं असं नाही. ए आला आला आला, थांबव थांबव थांबव. साईडला घे सई. हा बघ, हीच बिल्डिंग थँक्यू. नाही पण सांग ना, वाकडं काय आहे नक्की? हे बघ, आता मला उशीर होतोय, मी प्लीज जाऊ का? ऑलरेडी एकदा ही ऑपॉर्च्युनिटी जाऊन परत आली आहे आणि आता परत. माझ्यामुळे गेला होता ना चान्स. नाही घालवत आता पुन्हा. जा. थँक्स. ठीक आहे. तुला काही टॅक्सी वाटली? माझा दादा मामा आहे ना, तो म्हणतो कोणाचेही उपकार घेऊन येत. उपकार? मी उपकार केले तुझ्यावर? अगं म्हणजे कुणी परक्यानी मदत केली तर त्याची परतफेड करावी म्हणून. परकी? मी परकी अजूनही? म्हणजे आपण तसे ओळखत नाही ना अजून एकमेकांना. ओके बर. हाय, मी सई शशिकांत बिराजदार. आणि तू? मी आदित्य विजय कश्यप. ग्रेट, झाली ओळख. आता ते पैसे ठेव तुझ्याकडेच. अगं हे बघ, तसंही मी बसनी आलो असतो तर खर्च झालेच असते ना. आणि त्यात तुझ्यामुळे मी अगदीच वेळेच्या आत पोचलोय, त्यामुळे ठेवच. मी काही पैसे वगैरे घेणार नाही. त्याच्यापेक्षा एक काम कर, मला चहाची ट्रीट दे. मिनरल वॉटरचा चहा? नॉर्मलही पिईन मी. पुन्हा भेट होईल आपली? होईल कदाचित, यू नेवर नो. हे आत्ता अचानक भेटलोच ना आपण. चल. ए, एवढी मोठी कंपनी कोणाची आहे? काय माहिती, इथे फॉरेनला असतो म्हणायचा मालक. इथं इंडियामध्ये खूप बिझनेस आहेत त्यांचे, तिकडनं चालवतात सगळं. पण तू त्यापेक्षा एक काम कर ना, डॅडला फोन करून आमच्याच कंपनीत ये ना परत. नाही नको. नाही, माझं म्हणणं आहे तुझ्या डॅड बरोबर कोणीच काम करू नये. आणि काय माहित,
कदाचित याच कंपनीमध्ये माझं नशीब घडेल. चल. हात पुढे कर. का? कर ना हात पुढे, पटकन पटकन. पटकन बंद कर मूठ. अरे. बंद कर बंद कर बंद कर आणि खिशात ठेव, खिशात ठेव, पटकन कर, खिशात ठेव, खिशात ठेव. काय? माझे बेस्ट विशेस तुझ्यासोबत ठेव. तुझं काम नक्की होईल. तू मला माझा स्कार्फ मिळवून दिलास ना, सो आता तुला जे हवंय ते तुलाही मिळायला हवं. चल मग बाय. आदित्य, जॉब मिळाला तर कळव नक्की. सांगतो. एक्सक्यूज मी, इंटरव्ह्यूसाठी आलो होतो. रिसेप्शनला विचारा. थँक्स. गुड मॉर्निंग. आय एम आदित्य कश्यप. इंटरव्ह्यूसाठी आलो होतो. हो का? प्लीज हॅव अ सीट. मी विचारून सांगते. थँक्यू. हा सर, मिस्टर आदित्य कश्यप आलेत इंटरव्ह्यूसाठी. आ गया क्या? बिठाओ 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 सर बिठाओ. एक्सक्यूज मी. ए जरा इकडे येतोस का? पाणी. जे सांगितलं ते करा तुम्ही. हा लगेच फायली क्लिअर करा. या तू काय इथे गप्पा मारतो? जा तिकडे कामाला लाग. हा मी काय म्हणत होतो तुला की ज्या गोष्टी करायच्या आहे ना ते आपल्याला केलं पाहिजे. कोणी आलाय बसलाय बसू दे त्याला. सर, सर पुरे झालं. खूप सडवलं याला. बोलवून टाकूया ना, संपून टाकूया सगळं. संपूया. ठीक आहे. आदित्य तूच आहेस का? येस सर. आदित्य कश्यप. दुसऱ्यांदा इंटरव्ह्यू द्यायला आलेला आहेस ना? हो सर. भाऊ काय उत्तर देते ते तू? हे हो पुढे हो तू. हां. याला इंटरव्ह्यूलाच फेल करतो. बघू कशी नोकरी मिळते ती. हाफ MBA, हाफ MBA, हाफ MBA. श्या यार, हाफ MBA वाल्यांसाठी जॉबच नाहीये. नाही झालं सेकंड इयर कंप्लीट तर काय करणार मी? ए, इथे का थांबली आहेस? आत बसायचा ना. आणि काय करतेस? काय शोधतेस पेपर मध्ये? जॉब ऍटलीस्ट 2 महिन्यांसाठी तरी मिळायला
जॉब काय झालंय काय सगळ्यांना? हे सगळे जॉबच्याच मागे आहेत. म्हणजे कोणी पेपरमध्ये शोधतोय तर कोणी इंटरव्ह्यू देतंय. कोण देतं इंटरव्ह्यू? आदित्य. आदित्य? हा. पण तुला कसं माहिती? अगं ऍक्च्युली तो रस्त्यात भेटला होता, त्याला ड्रॉप करून आले म्हणून तर इथे यायला उशीर झाला. तू बरी लिफ्ट दिलीस आदित्यला? लिफ्ट नाही, मुलींना गाडी चालवता येते हे दाखवून दिलं त्याला. फ्रेंड्स वगैरे झालात का तुम्ही आता? तो वाटेत भेटला होता ना, त्याला उशीर होत होता, त्याला सोडलं आणि मग इथे आले. असा बरा आहे का तो? मग मला का नाही सांगितलंस? त्यात काय सांगायचं? म्हणजे मी पण अप्लाय केलं असतं ना त्याच्या बरोबर. हो ताई, तो ना MBA आहे पूर्ण आणि पहिला आलाय. आपण अजून हाफ MBA सुद्धा नाही आहे. आणि त्याला सुद्धा जॉब मिळेल याची खात्री नाही अजून. नक्की मिळेल त्याला जॉब, मला खात्री आहे. ह? कशावरून? माझं मन सांगते. आणि तुझं मन असं का सांगतंय? कारण ना आता येताना ना मला 2 महिना भेटलेल्या रस्त्यात, त्या दोघी एकत्र होत्या. काही वाटत नाही पण ना मनापासून इच्छा असली ना की होतं मनासारखं. तुला नाही वाटत? वाटतंय, मलाही वाटतंय. मिळायला हवा आदित्यला तो जॉब. बसा. मिस्टर आदित्य कश्यप. येस सर. क्या किया तुमने? MBA इन फायनान्स सर. और रियली लगता नहीं ना? है? सर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही माझी सर्टिफिकेट चेक करू शकता सर. नाही ठेवती, ही असली फेक सर्टिफिकेट शिकार मिळतात हल्ली. सर खरी आहेत सर. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही युनिव्हर्सिटीमध्ये चेक करू शकता. और यू कॅन कॉल माय कॉलेज. कौन से कॉलेज में पढ़ता है? MM कॉलेज ऑफ मैनेजमेंट. MM कॉलेज ऑफ मैनेजमेंट. प्रोफेसर तावड़े मेरा दोस्त है, अभी बात करते हैं ना. हॅलो. हाँ तावड़े. हा बोल ना बोल. अरे एक मुलगा इथे आलाय, हा जॉब साठी. बर. सर्टिफिकेटची रद्दी घेऊन आलाय. बोलतोय तुझ्या कॉलेजवरनं आलाय. कोण मुलगा? आदित्य कश्यप सर. ओ आदित्य कश्यप. अरे एकदम ब्राईट स्टुडंट आहे आमच्या कॉलेजचा. नेहमी नम्रात असतो. स्टुडियस आहे, प्रामाणिक आहे. तुझं नशीब चांगलं आहे. डोळे झाकून घेऊन टाक त्याला. हाँ हाँ ठीक ठीक है ठीक है. हाँ चल थैंक यू. हाँ थैंक यू. ब्राइट स्टूडेंट. देखते हैं ना इसके ब्राइटनेस. हो बघूया ना. MBA इन फिनांस. तू स्कॉलर है ना, तो फिर बता कि ये जोशी के सर पे कितने बाल? सर हा काय प्रश्न आहे? अरे तू स्कॉलर है ना, MBA. तेरे पास तो हर सवाल का जवाब होना चाहिए, है ना? जोशी सरांच्या डोक्यावरती 1,50,000 केस आहेत सर. क्या फेक रहा है? सर तुम्ही बघाल तर जोशी सरांच्या डोक्याचा सरफेस एरिया साधारण 68 स्क्वेअर इंचेस असावा. आणि एका स्क्वेअर इंचमध्ये इन नॉर्मल हेल्दी कंडिशन्स साधारण 2,200 केस असतात. सो बाय दॅट लॉजिक कॅल्क्युलेट केलं तर जोशी सरांच्या डोक्यावरती 1,50,000 केस असतात. तुम्हाला विश्वास नसेल तर मोजून बघा. हाँ ठीक है ठीक है. अब दूसरा सवाल. ऑफिस आते वक्त कितनी स्टेप्स लगी? 24. फक्त 24. रॉन्ग आंसर. 126. 126 स्टेप्स है यहाँ. 4 माझ्या घरच्या आणि 20 इथल्या. काय तुमच्या ऑफिस पर्यंत याला वरती लिफ्ट आहे. मार्टेस. थँक्यू. अच्छा आप बता, बिजनेस में ऐसी कौन सी गलती है जो नहीं होना चाहिए? कोणाचंही मन दुखावं. व्हाट रबिश. मन दुखने का और बिजनेस का क्या लेना देना? Sir, I think you'll agree that the 4 main components of any successful business are land, labor, capital and enterprise. म्हणजे सर कुठलाही सक्सेसफुल बिझनेस चालवण्यासाठी 4 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. जमीन, पैसा, तुमच्यामधली उद्योजकता आणि मानवी श्रम. आणि हे श्रम करणाऱ्या माणसांना मनं असतात
आणि ती जर दुखावली गेली तर कुठलाच बिझनेस सक्सेसफुल नाही होऊ शकत. राईट सर? साहेब, हे प्रश्न बाजूला राहू द्या. कामाचं मुद्द्याचं बोला, नाहीतर हे पोरग आपलीच लाच काढेल. हाँ, तो मैं क्या पूछ रहा था कि आम्ही कळवू तुला. निघतो. थँक्यू सर. जोशी, क्या करने का? उत्तर तर बरोबर दिली त्याने. हाँ, वो ठीक है, पर साहेब, मला वाटतं घेऊन टाकूया. एवढ्या कमी पैशामध्ये एवढा हुशार मुलगा कुठे मिळणार आपल्याला? कसं आहे, तो काम करेल आणि आपण आराम करूया. काय पक्का? डन करून टाका. तो फिर फोन लगा रहा हूँ. आपलाच फायदा आहे साहेब. करा फोन. हाँ ट्विंकल, वो जो बंदा गया ना आदित्य, उसको फोन लगा और मुझसे बात करा. हॅलो. हेलो आदित्य, मल्होत्रा बोल रहा हूँ. हाँ बोला सर. नौकरी चाहिए क्या तुझे? हो सर, म्हणून तर इंटरव्ह्यू दिला ना. मेरे आखरी सवाल का जवाब दे. तू ब्रह्मेंना कसा ओळखतोस? इंटरव्ह्यू मध्ये जर का तुला कोणी विचारलं की तू ब्रह्मेंना ओळखतोस का, तर नाही ओळखत म्हणून सांगायचं. नाही, मी कोणा ब्रह्मेंना नाही ओळखत. अच्छा, पक्का? हो सर. हाँ ओके ओके, तो ठीक है ना. तो आदित्य, तुला नौकरी मिळाली म्हणून समझ. सर पैसा कितना है वो ऑफर लेटर में लिख दूंगा. कल तक ऑफर लेटर मिल जाएगा. 6 महीने का प्रोबेशन पीरियड, फिर देखते हैं. ठीक है? यस सर. कॉन्ग्रेचुलेशन. यस सर. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच सर. सही. हा बोला ना आदित्य. सईला घे कॉन्फरन्सवर. अहो आधी मला तर हॅलो म्हणा ना. हॅलो. आता सईला घेतेस का कॉन्फरन्सवर? आत्ता. हो आत्ताच. हॅलो. हा मी केलेला तिला कॉल, ती घेत नाहीये. तुम्ही मला सांगा ना. तिचा नंबर मला देतेस का? मी करतो फोन. अहो दिला असता, पण असं न विचारता कसा नंबर देणार ना, म्हणून तुम्ही मला सांगा ना. बर, तिला सांग मला नोकरी मिळाली. वाव, कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. ए पण तिला सांग हा, विसरू नकोस. ती वाट पाहत असेल. जिंदगी ख्वाब है, ख्वाब में झूठ क्या और भला सच है क्या. जिंदगी ख्वाब है, ख्वाब में झूठ क्या और भला सच है क्या. पैसा दो ना दीदी. पैसे नाही, चॉकलेट घे. आपकी मन की बात सच हो जाएगा. मन की बात? माझ्या मनात काही नाही आहे, माझ्याकडे सगळं आहे. आपके लिए नहीं तो किसी और के लिए दुआ मांग लो.
दुआ करो ज्याला नोकरी मिळणं गरजेचं आहे त्याला ती नक्की मिळू देत.